आज होती महानवमी, तर त्याच निमित्त आमच्याच घरातल्या छोट्याशा देवीच्या रूपाचं आज आम्ही पूजन केलेलं आहे, म्हणजे कन्यापूजन केलेलं आहे. आणि पण त्या अगोदर आज नववी माळ होती, तर मग मी म्हटलं आज शेवटी का होईना पण तरवड्याच्या फुलांची आणि पानांची माळ देवीला घालावी, म्हणून मग मी त्या दिवशीच देवीच्या तिकडून म्हणजे यात्रेमधूनच हे फुलं आणि पानं विकत घेऊन आले होते. आणि मग त्यामुळेच मग आज माळ केली. त्यानंतर मग सकाळची सगळी माझी नित्यपूजा आहे ती करून घेतली. दिवाबत्ती करणं, माळपाणी घालणं, धूपदीप लावणं, आरती करणं, अजून प्रसाद दाखवणं, हे सगळं जे काही सकाळचं असतं ते सगळं करून घेतलं. आणि मी ना दिव्यात काजळी येऊ नये म्हणून ही एक ट्रिक वापरते. हा जो भीमसेनी कापूर आहे ना, ह्याचे असे 2-3 तुकडे घेत असते मी रोज. दिव्यातल्या तेलामध्ये हे घालत असते, त्याने दिव्यात काजळी पण कमी येते आणि दिवा जळत राहतो ना, तर ते घरात एक असा वेगळाच फ्रेग्रन्स येतो, म्हणजे कापूरचा वास कंटिन्यू घरात राहतो आणि त्याने एक अशी वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. त्यानंतर दुपारी आमच्या समोरच्या ताईंच्या इथे ना सामूहिक दुर्गा सप्तशतीचे पाठ होते, तर तिथे गेले होते मी दुर्गा सप्तशती वाचायला. आणि त्यानंतर मग आज होतं पिंक कलर, त्यामुळे मी पिंक कलर घातलेला आहे. पिल्लूने पण पिंक कलर घातला आहे. मी सकाळी वेगळी पिंक कलरची साडी घातली होती आणि संध्याकाळी वेगळी घातली, कारण मला पाठाला पण जायचं होतं आणि घरातलं कन्यापूजन पण करायचं होतं. मग तिथून आले, हे डेकोरेशन केलं छानसं आणि छोटं काय म्हणतात शॉर्ट बट स्वीट असं मी डेकोरेशन केलं. आणि त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झालेली होती. सगळ्या देवांना म्हणजे घरातल्या देवाला वगैरे धूपदीप लावलेलं होतं. संध्याकाळची पूजा झालेली होती. त्यानंतर मग कन्यापूजन करून घेतलं. तर सगळ्यात अगोदर छोट्या बाळाचे पाय धुतले, त्यानंतर तिचे पाय पुसले, मग तिच्या पायाची पूजा केली. पायाला हे असं गंध लावला आणि त्यानंतर मग तिची पण पूजा केली, म्हणजे तिलक वगैरे लावलं. आणि पायावरती हे असे मस्त फुलं वगैरे वाहिले होते मी तिला तिलक लावलं, तिची आरती केली, तिला लाल कलरचं गिफ्ट दिलं. आणि ती तर काही सध्या खात नाही, पण मग केळी आणि दक्षिणा दिल्या मी 100 रुपयांच्या. त्यानंतर मग तिची पूजा केली. तर असा होता माझा आजचा दिवस.